श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर मस्त असं संध्याकाळचं हे वातावरण आहे. तुम्हाला मी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस व्हिडिओ जो आहे तो शूट करायला घेतलेला होता. तर संध्याकाळी मस्त तुळशीपाशी दिवा वगैरे लावला ना, खरंच मन प्रसन्न होतं आणि छान असं संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे गावाकडं. म्हणजे कसलाच किलबिलाट नाही, फक्त थोडंसं आता पक्षी ज्याच्या त्याच्या घरी गेलेले आहेत. आणि बघू शकता सायंकाळचं म्हणजेच आता आहे ना आपण ज्या दिवशी मुलींची गॅदरिंग होती शाळेमध्ये त्याच दिवसाचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी शेअर केलेला आहे. तर बघा संध्याकाळचं मस्त असं जे आकाश किती छान असं म्हणजे जसं आपण कलर भरतो ना तसं असं म्हणजे निसर्ग कसा असतो ना त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. तर त्या वातावरणाकडे पाहून खरंच मन प्रसन्न होत होतं. आणि इथं जे आहे तर जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. मावस भावाचा इथं कार्यक्रम होता. तर आहे ना मुलींच्या शाळेत कार्यक्रम असल्यामुळं आणि तिथंच खूप थकलो होतो. तर जाण्यासाठी म्हणजे ड्युट्या वगैरे निघल्या होत्या. तर आमच्याकडं जेव्हा जेजुरीहून जाऊन येताना किंवा तुळजापूरहून तर आपणही ज्या जेजुरीला गेलो होतो तर जे एक तर 5 जे मुलं आहेत ते जेवू घालतात किंवा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करतात. लंगर तोडायचा असेल तर मग जागरण गोंधळ हा घालावा लागतो. तर बघा इथं जेव्हा दिवट्या पाजवून येतात म्हणजे देवाला नैवेद्य वगैरे ठेवून येतात. तर अशा प्रकारे इथे ना देव नाचवले जातात. तर इथं म्हणजे जेवढे असे भावकीतील लोक असतील तेवढे जे आहे ते देव नाचवतात किंवा पाहुणे म्हणजे ज्या बहिणी वगैरे आहेत तेही नाचवतात. पण आता ज्याच्याकडे ज्याच्या त्याच्या गावची प्रथा असते. तर इथं बघा पाहुणे मंडळी आणि थंडी तर एवढी प्रमाणाच्या बाहेर होती ना, तर सर्व जे पाहुणे वगैरे वगैरे आहे ना स्वेटर वगैरे कानाला बांधून आलेले होते. आणि कार्यक्रम जो आहे तो शेतातच होता म्हणजे त्याच्यामुळे ना थंडी खूप वाजत होती. संध्याकाळचं जे आहे ते वातावरण होतं. पण जास्त काही व्हिडिओ मी शूट केला नाही कारण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. आणि कसं पाहुण्यांमध्ये ना शक्यतो जास्त कोणाला म्हणजे जर आवडत असेल तर काही वाटत नाही, पण काहींना नाही आवडलं तर असं होतं की आपण शूट करण्यासाठीच तिथे गेलेलो आहोत किंवा जो कार्यक्रम आहे तो एन्जॉय करण्यासाठी गेलेलो नाही किंवा त्या कार्यक्रमासाठी असं कार्यक्रम म्हणून नाही गेलेलो तर आपण शूटसाठी गेलेलो असं वाटायला नको, असं कुठेतरी मनाला वाटतं. त्याच्यामुळे मी काही जास्त जो व्हिडिओ आहे तो शूट घेतला आणि नॉर्मल असं जे तुम्हाला दाखवण्यासाठी की आमच्याकडं जेव्हा जागरण गोंधळ असतं तेव्हा देव कसे नाचवतात एवढं. आणि नॉर्मल असतं जेव्हा आहे ना ती पूजा वगैरे होते, तळी भरतात आणि तळी भरल्यानंतर आहे ना तिथं जे आहे तर म्हणजे जे जोडपं असतं ना ज्यांना जागरण गोंधळाचा लंगर तोडायचा असतो तर त्यांच्या हाताने आरती वगैरे केली जाते. आणि जो उपवास आहे तो तिथं जो नैवेद्य केलेला असतो त्यानेच त्यांना सोडावा लागतो. तर त्यांना काय माहीत नव्हतं मी शूट घेत आहे म्हणून. तर तो म्हणाला की मग तू माझा शूट घेत होती का? तर खूप काही कॅप्चर करायचं होतं पण नाही करू शकले कारण म्हणजे त्यातले काही पाहुण्यांना आवडतं काहींना नाही आवडत त्याच्यामुळं. नाहीतर वाटलं होतं की एक आठवण म्हणून एवढं जे सगळं आहे ते कॅप्चर करून घ्यावं. आणि नंतर मी मग बाकी काही शूटच घेतला नाही. नंतर जेवणं वगैरे झाले आणि लंगर वगैरे त्याचा पण काय मी व्हिडिओ घेतलेला नाही कारण नंतर मग मुली घरी होते त्याच्यामुळे मी घरी आले. तर दुसऱ्या दिवशी रविवारचा हा जो आहे तो व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर सकाळी सकाळी ना रविवार असला की पूर्ण काहीतरी चांगलं खायला लागतं. तर कधी इडली करते, कधी काय तर कधी काय. तर आज आहे त्यांना पावभाजी खायची होती. तर पाव आहे ना म्हणजे संध्याकाळीच आणलेले होते. पण आम्ही कार्यक्रमाला गेल्यामुळं ते तर राहिलेच. म्हटलं आता ते असेच खराब होतील. तर आहोंसाठी कांद्याची भाजी आणि पोळी केली होती. त्यांना काय असं पावभाजी वगैरे चॅटीमॅटी चालत नाही आणि मुलींसाठी केलं होतं पावभाजी. इथं रोटरी करायची आहे. या रानात गहू करायचा आहे. तर आता गहू पेरायला उद्या येणार आहे पण मग आज रोटरी करून ठेवायची सुट्टी आहे तर. मला सांगा ना मी करते ना.
तर आज रविवार होता, एवढं काही कामं नव्हते, म्हणजे कांदे वगैरे निंदायचे आहे, पण त्याला थोडासा टाईम होता आणि आता इकडचे कांदे निंदले होते. याला खाद टाकून पाणी पण झालं होतं आणि म्हटलं चला आता कांदे कसे झालेले आहे आणि जे मोठे कांदे आहे त्याच्यात गवत झालेलं आहे का काय पाहून येऊ. तर शेतामध्ये ना गेल्यानंतर म्हणजे असं थोडासा फेरफटका मारला तर शक्यतो आहे ना, म्हणजे सासूबाई किंवा सासरे हेच जास्त कंटिन्यू शेतामध्ये असतात. आमचं जेवढं काही म्हणजे जास्त काम असेल तरच आम्ही शेतामध्ये असतो. तर आता व्हिडिओ सर्वच बघतात त्याच्यामुळे मी खोटं काही बोलणार नाही. आणि कारण शाळेतून आल्यानंतरच मग जे काही काम असेल ते आम्ही करतो आणि एवढं काय म्हणजे कंटिन्यू असं आम्ही काय शेतामध्ये नसतो. तर बघा इथं आहे ना, आता हे जे बारीक कांदे होते ना, हे खूप छान झालेले आहे आता आणि मोठे कांदे पण तुम्हाला दाखवते आणि इथंच आहे ना वाटाणा वगैरे लावलेला आहे. आता म्हणजे भाजीपाला लावायला भरपूर लावा वाटतो, पण कसं आहे ना, इथं एवढं म्हणावं असं भाजीपाला आहे ना, येत नाही असं जे आहे म्हणजे आपण रोगराई म्हणताना त्याला जास्त लवकर बळी पडतो. तरी काय कांद्याची भाजी वगैरे आपल्या थोड्याशा मिरच्या वगैरे आहे तर ते धुकून जातं. आणि आज ना मुलींना बोरं खायची होती. तर आता ना पहिले आमच्या ही जी लाईन आहे ना, त्या पूर्ण बांधाला जे आहे ते बोरीचे झाडं होते. पण आता कसं आहे ना, त्या बोरीच्या झाडामुळे ना शेतातलं पीक आहे ना, ते काही व्यवस्थित येत नाही. मग ते सर्व तोडून टाकलेले आहे. आता एक एक 2च झाडं आहे तर ते पण खूप कडाला आहे. आता रविवार होता आणि रविवारच्या दिवशी मुलींना मग म्हटलं चला कांदे पण बघून येऊ आणि त्यांना बोरं पण जे आहे ते देऊ. तर म्हणजे मुलींना ना प्रत्येक जो सीझन बदलतो ना, त्या पद्धतीने त्यांना प्रत्येकाचा आस्वाद हा झालाच पाहिजे. आता थंडी आहे, खोकला येतो, हे होतं. पण मग थोडंफार म्हटलं चला जास्त नाही, पण थोडे-थोडे का होईना त्यांना जी चव आहे ती जेव्हा चिंच येतील तेव्हा चिंच, पेरूच्या दिवसात पेरू, म्हणजे जे सिजनेबल फळं असतील किंवा काय असेल ना शेतातलं रानमेवा, तर तो त्यांना मी देते. तर बघा इथे मिरच्यांना छान मिरच्या लागल्या होत्या. पण थोडंसं त्याच्यावरून असं चिकट-चिकट असं मव्यासारखं पडलं होतं. धनं वगैरे लावलेले आहे. म्हणजे मिरच्या काही जास्त नाही, बऱ्यापैकी आहे. तर आपल्या घरगुती जे आहे त्या भाजीचं काम करतील एवढंच आहे, जास्त काही लावलेलं नाही आहे. आणि इथं टमाट्याच्या झाडाला पण आता फुलं वगैरे आलेले आहे. जे टॅमॅटो, वांग्याच्या झाडं लावलेले आहे त्याला. तर शेपू तर इतकी छान झालेली, पण शेपूची भाजी जास्त कोणाला आवडत नाही. त्याच्यामुळं असं भाजीपाला लावून आणि मग विनाकारण जागा जी आहे ती म्हणजे वेस्टेज जाते ती. त्याच्यापेक्षा तिथे दुसरं पीक येऊ शकतं. तर त्याच्यामुळे आहे ना, मग आम्ही काही जास्त लावण्याचा प्रयत्न करतच नाही. तर बघू आता नेक्स्ट टाईम आहे ना, जेव्हा आता रान थोडंसं पडीक राहील ना, तेव्हा नक्कीच भाजीपाला करू थोडा-थोडा. तर आता हे मोठे कांदे आहे आणि हे पण आता मस्तपैकी आता जर एवढं पाणी दिलं तर ते ते पण आता जे आहे कांदे म्हणजे आपल्याला काढायला येतील. तर बघा छान असे कांदे इथं झालेले आहे. तर आता या कांद्यामध्ये गवत खूप होतं, तर ते गवत आम्हाला कमीत कमी 3 ते 4 दिवस गेलं होतं. बघा काँग्रेस म्हणजे आहे ना, काँग्रेसचं गवत यामध्ये आहे आणि कांदे पण बघा छान झालेले आहे. आपल्याला आता हे सुकल्यानंतर इकडे बघा तुम्ही, हे कांदे बघा छान असे कांदे झालेले आहे. आता जे म्हणजेच पुढच्या ज्या भरणी आहे त्यामध्ये हे कांदे काढावेच लागतील आणि असे हे बघा असे खराब होतात ते. तर चला आता आपण बोरं खायला जाऊ. तर आता इथं आरूचं चाललं होतं, मम्मी मला बोरं खायचे. तर म्हटलं चला आता नाही, तर ती एकच बोरं आहे पण ती खूप लांब होती. आता पोरींचा हट्ट म्हटल्यावर पूर्ण तर करायलाच पाहिजे. तर का आता हा हट्ट तर म्हणजे आमच्याकडं म्हणजे जेव्हा लहान होतो ना तेव्हा हट्ट करायची गरजच नव्हती, कारण पावलं-पावली बोराची झाडं होती. पण आता मी तर म्हणते अजून काही दिवसांनी बोर काय चीज आहे हेच मुलांना बघायला भेटणार नाही. तर मग थोडीशीच बोरं होती, तिला काही जास्त बोरं नव्हते. तर मग शेवटी आता खूप मेहनत करून तिथं म्हणजे खूप काटे वगैरे होते, तरी पण आले आणि त्यांना थोडेसे असे जे बोरं आहे ते पाडून दिले. आणि सुट्टीच्या दिवशी त्यांना आम्ही मळ्यात नेल्यानंतर त्या मस्तपैकी तिथं म्हणजे जो आहे तो आनंद घेत असतात. आणि आता चला इथं त्यांना पटपट अशी मी बोरं पाडून देते. हा बोराचं झाड आहे. आपण पहिले आलो होतो ना इकडे, पण तेव्हा असं नव्हती इथं.
आता इथे काहीच नाही काढायला कोण काढायला. हा इकडे पिकिले माटा षटक छान असा रानमेवा. तर या सर्वजण खायला रानमेवा. असं आपल्या बांधाच्या कडेला बोरीचं झाड आहे आणि आपण मस्त असे बोरं गोळा केलेले आहे. आणि अशी पद्धत गावरान पद्धत की कार्पेट बांधून घेऊन जायचं. कोणती गोष्ट कार्पेट मारून आलेला आहे. हा लसणाचा वाफा निंदायचा आहे. तर बघू आता निंद होतं की नाही. तसं काही काम नाही आज एवढं मळ्यात. तर आम्हाला येईपर्यंत आमचं जे आहे ते रोटरी करायची झाली होती आणि आता इथं गहू करायचं होतं. तर गव्हाचा पेरणीचा व्हिडिओ जो आहे तो काही मी शूट करू शकले नाही, कारण पेरणी जी आहे ना ती दुपारी आले होते आणि दुपारी मी घरी होते, तर त्याच्यामुळे तो शूट काय करता आला नाही. पण हो मात्र जेव्हा गहू जो आहे तो म्हणजे उतरेल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच मी तो दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि आता पूर्ण जी रोटरी आहे ती करून घेणार आहेत. ना पूर्ण रोटरी करून झालेले आहे. तर आता आम्ही ना कपडे धुवायचे बाकी होते, तर आता कपडे धुवायला जाणार आहोत. उभा करून दिलेला आहे आणि इकडे पूर्ण रोटरी करून झालेली आहे. तर आता आहे ना पाणी जे आहे ते आमची जी पाईपलाईन आहे ती लिकेज झाली होती, तर त्याच्यामुळे आम्हाला पाणी काय जे गावात आहे ते पाणी येत नव्हतं. आणि ज्यावेळेस आम्हाला पाणी वगैरे येत नाही ना, तर आम्ही म्हणजे ही खाण जी आहे ना ही आमच्या म्हणजे पूर्ण उन्हाळाभर इथं पाणी आम्हाला असतं आणि अशा मोकळ्या वातावरणात आम्हाला कपडे धुवायला खूपच भारी वाटतं. येण्यासाठी लांब आहे, पण जेव्हा आम्ही दिवाळी वगैरे असते ना इथं गोधड्या धुण्यासाठी खूप सोय होती. पण आता कसं ती खाण होती ना ती हे जे तुम्हाला साईडला दगडं दिसतील ना तिथं पूर्ण जे आहे ते गोधड्या धुत येत होत्या. पण आता ते ना त्यांनी जे आहे ते दगडं काढण्यासाठी ती खाण पूर्णपणे रिकामी केली आहे. तर त्याच्यामुळे एवढी काही जागा नाही आहे. पण खूप छान आहे इथं जे आहे ते धुणं धुता येतं. तर छोटासा जो शॉर्ट व्हिडिओ आहे ते पण इथं मी शूट करून घेतले होते. जगाची आवड बनू शकते काय बरोबर ना. तर शनिवारचा आमच्या इथं बाजार भरतोच, पण जास्त भाजीपाला आलेला नसतो. मग आता रविवारचा बाजार आमचा शेजारी जे गाव आहे तिथं भरतो. तर इथं मस्त अशी दोडक्याची भाजी करायची होती. संध्याकाळची दिवाबत्ती केलेली होती, म्हणजे जो आधीच व्हिडिओ मी ॲड केलेला होता तोच आहे हा. आणि इथं संध्याकाळची दिवाबत्ती केल्यानंतर जो भाजीपाला होता तो छान असा निवडून ठेवला आणि संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे त्याच्या तयारीला लागले. तर चला बाय.